गोलंदाज तुम्हाला त्या ठिकाणी एका खरं तर सत्रासाठी वापरायचे आहेत, किंबहुना 6 देखील चालतील, परंतु एका गोलंदाजाला सेकंड स्पेल राहील. त्यामुळे खरी गुणवत्ता प्रत्येक संघाची तुम्हाला या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळेल. ज्या संघामध्ये चांगले गोलंदाज आहेत त्या संघाला डेफिनेटली चांगला ॲडव्हान्टेज मिळेल, यात तीळ मात्र शंका नाही आहे. अनेक स्पर्धा आपण पाहिल्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये वेळेअभावी किंबहुना आयोजकांवरती असलं प्रेशर, त्यामुळे कमी षटकांचे खेळले जातात, परंतु या स्पर्धेचं खास वैशिष्ट्य आपण जर पाहिलं तर 6 षटकांचे सामने. जेव्हा स्पर्धेचे अनाउन्समेंट होते, सोशल मीडियावरती या स्पर्धेचे ॲडव्हर्टाईज व्हायरल होते, तेव्हा अनेक संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक होत असतात. याचं कारण आहे या स्पर्धेचं खरं तर आपण पाहिलं उत्कृष्ट पद्धतीचं आयोजन, नियोजन आणि त्याचबरोबरीने शिस्तबद्ध अशी स्पर्धा. एखादा संघनायक जर का उशीर आला तर प्रतिस्पर्धी संघाच्या कॅप्टनला टॉस विन घोषित दिलं जात आहे. अशा अनेक नियम आहेत. या स्पर्धेमध्ये कंपल्सरी रन चेसिंग हा देखील नियम राहील. तुम्हाला जर का सामना जिंकायचा असेल सेकंड इनिंगमध्ये तर पूर्ण धावा कंप्लीट करावा लागतील, तेव्हाच तुम्हाला विजयी घोषित केलं जाईल. खूप चांगलं असं खरं तर या मैदानावरती सकाळचं हे सत्र आणि ॲटमॉस्फिअर खूप सुंदर आहे. सूर्याची सोनेरी किरणं मैदानावरती विखुरलेली आपण पाहताय. सकाळचं हे सत्र आल्हाददायक असं हे वातावरण, आणि अशा वातावरणामध्ये नितलस गावाच्या सन्मानाची अभिमानाची ट्रॉफी आपण सध्या पाहताय, अनुभवताय. स्वर्गीय अभि 11 संग्राम 11 क्रिकेट संघ नितलस आयोजित माजी सरपंच 2025 चं हे शानदार, दमदार, रुबाबदार पर्व. प्रत्येक इनिंगमध्ये तुम्हाला 2 रिव्ह्यू असतील, याची नोंद प्रत्येक संघाने घ्या. 2 रिव्ह्यू दिले जातील, याची नोंद मात्र प्रत्येकाने घ्या. ही सूचना मात्र आयोजकांच्या वतीनं मी दोन्ही संघांपर्यंत पोहोचवतोय. गोरसई ब जो संघ सातत्याने रायगड जिल्ह्यामध्ये सहभागी होतो, संदेशने सांगितलंय अलीकडच्या कालखंडामध्ये या संघाचा बोलबाला इतका झालाय, इतकी दहशत झाली की बऱ्याच स्पर्धांमध्ये त्यांना सहभागी होता येत नाही, किंबहुना त्यांना खेळण्याची संधी मिळत नाही. परंतु या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी मिळाली आणि त्यांनी सांगितलंय आमचे काही खेळाडू हे सध्या बाहेरच्या स्पर्धांमध्ये सहभागी आहेत, परंतु हा सामना जिंकलो तर पुढच्या मॅचमध्ये आमचे खेळाडू येतील. परंतु एका बाजूला सातपाटी संघाच्या संघनायकाचं कौतुक करेल. त्याने सांगितलं आमच्या संघामध्ये सर्व यंगस्टर आहेत, असं म्हणतात, नवे पर्व युवा सर्व. तरुणांचा बोलबाला प्रत्येक क्षेत्रामध्ये राहिलाय. आता एक वेगळा आत्मविश्वास या दोन्ही संघांना मैदानामध्ये दाखवावा लागेल. जो जीता वही सिकंदर असं म्हणतात. दोन्ही संघ जरी तगडे असले तरी या मॅचमध्ये जिंकेल तोच संघ या स्पर्धेमधलं आपलं आव्हान कायम ठेवू शकेल. पहिली जोडी मैदानाकडे दाखल झाली आहे. दोन्ही टीमला शुभेच्छा. पंच सज्ज आहेत सँडी पालकर, सत्यबानजी काकडे. दोन्ही पंचांचं विशेष कौतुक. तिसरे पंच आमचे अनिल टेंबे सर, त्यांचंही विशेष कौतुक. पहिला सामना आजच्या दिवसातला हाय व्होल्टेज ड्रामा तुम्हाला आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल. मैदानाची भौगोलिक परिस्थिती आपण जर पाहिली, प्रचंड टणक आउटफील्ड आहे, चहू बाजूला बाउंड्रीज आहेत, त्यामुळे 360 डिग्री असं हे क्रीडांगण ज्याला म्हणता येईल, सपाट समतल असा भाग तुम्हाला मैदानाच्या अवतीभोवती पाहायला मिळेल. त्याचबरोबरने विकेट अतिशय सुंदर आहे. सकाळ आहे, सध्या आपण पाहिलं पावसाचं प्रमाण कमी झालंय, थंडी वाढत चालली, त्यामुळे थोडासा मॉइश्चर्स डेफिनेटली विकेटवरती राहील. अशा परिस्थितीमध्ये फलंदाजांनाही त्या ठिकाणी चांगली कामगिरी करावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये विकेटवरती पहिल्या षटकासाठी बॉलिंग मार्कवरती कोरसई ब संघाचा गोलंदाज त्या ठिकाणी सज्ज होईल. पहिलं षटक बॉलिंग मार्कवरती गोलंदाज राहुल केने हा खेळाडू पहिल्या षटकासाठी सज्ज झालाय. सलामीवीर जोडी मैदानामध्ये गेले, भावेश सुर्वे आणि त्यांच्या बरोबरीने वीरेंद्र बाबरे. खरं तर एक मोठं नाव, वीरेंद्र आणि भावेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. मोठ्या स्पर्धेमध्ये मोठा कारनामा केला की नेहमी सातत्याने चर्चा होते या खेळाडूंची. आणि जर का तुम्हाला टेनिस क्रिकेट जगतामध्ये प्रसिद्धी मिळवायची असेल तर तुम्हाला मैदानावरती सिद्ध करावं लागेल. लोकांना एंटरटेन करावं लागेल. आपल्या षटकार चौकारांचा आविष्कार तुम्हाला मैदानात दाखवावे लागतील. याच उद्देशाने उतरलेली ही जोडी मैदानाकडे दाखल झाली आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वात साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना त्रिवार मानाचा मुजरा आपण करून जाऊया मैदानाकडे. आजच्या दिवसातील पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज झालाय मैदानाच्या आतमध्ये राहुल केणे. ऑन स्क्रीन आपण पाहता या स्पर्धेचे शिल्पकार आयोजक शैलेश जी पावशे, आमचे आदरणीय मान्यवर कैलादादा पावशे, उत्तम समालोचक त्या ठिकाणी बाबूशा.
यांना सध्या आपण पाहताय ऑन स्क्रीन या स्पर्धेचा आनंद घेत असताना पहिला बॉलला सुरुवात होईल. पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेट स्ट्रायकिंग एंडला खेळाडू आहे भावेश सुर्वे. फर्स्ट बॉल पहिला चेंडू, पहिला बॉल हाफ ट्रॅकर ऍडजस्टेबल फटका बॅकफुटला आले. ऑन साइडला मिड विकेटच्या क्षेत्राकडे खेळले. चांगला फटका पाहायला मिळाला. 1 रनने मात्र अकाउंट ओपन झालं भावेश सुर्वेचं. 1 रन्सने अकाउंट ओपन झालं सातपाटी संघाचं. पहिली धाव फार महत्वाची असते. थोडासा कॉन्फिडन्स नक्कीच भावेशला मिळाला असेल या फटक्याच्या माध्यमातून. लेदर क्रिकेट ज्या पद्धतीने खेळला तर त्याच पद्धतीने गॅपमध्ये हा लेंथ बॉल त्याच्यामध्ये चांगला फटका पाहायला मिळाला. सेकंड बॉलला सुरुवात स्ट्रायकिंग एंडला आता वीरेंद्र. फुल लेन बॉल. याही वेळेला आपण पाहिला लॉफचा प्रयत्न होता. आतली हलकीशी कडा घेत बॉल शॉर्ट मिड विकेटला फील्ड झालाय. आणखीन एक सिंगल त्या ठिकाणी ऍड होईल बॅटिंग करत असताना सातपाटी संघाच्या धाव फलकामध्ये. दोन्ही फलंदाजाने 1-1 रन घेत मात्र स्वतःचं अकाउंट ओपन केलं. सुरुवात दमदार करायची, शांत संयम दाखवत मात्र हे दोन्ही खेळाडू पुढे चाललेले आहेत. दोन्ही फलंदाजाने सिंगल घेत असताना अकाउंट ओपन केलंय. पुढचा बॉल क्या बात आहे, भन्नाट वेग, फुल लेन डिलिव्हरी ज्याला म्हणता येईल. वाईड कॉरिडॉरच्या अगदी आतमध्ये बॉल लँड झाला, निघाला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. डॉट पर्सेंटेज 6 षटकांचे सामने 36 बॉल प्रतिस्पर्धी संघाला फेस करायचे आहेत आणि या 36 बॉलमध्ये किमान 60, 65, 70च्या आसपास पोहोचण्याचा प्रयत्न मात्र मैदानामध्ये सातपाटी संघाला करावाच लागेल. नेक्स्ट बॉल वन्स अगेन हार्ड लेंथ मध्ये. क्या बात आहे, कटरचा योग्य वापर बघा. जर का तुम्ही समोरच्या अँगलने हा बॉल पाहिला, ऍक्शन रिप्ले बघा, अगदी चांगली बॉलिंग ऍक्शन. बॉल टप्पा पडला, थोडासा आतमध्ये आला, इन कटर ज्याला म्हणता येईल आणि बॅट अँड पॅडच्या मधून विकेट किपरच्या हातामध्ये विसावताना हा डॉट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये व्हेरिएशन दाखवताना आपण पाहता राहुल केने या गोलंदाजाला. नेक्स्ट बॉल शफल झाले. ऑन साइडला रिप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या मागे फटका. फिल्डर बॉलचा पाठलाग करतो. बॉल चाललाय एका टप्प्यावरती. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, सीमा पार. आजच्या दिवसातील पहिला खणखणीत चौकार. नंतर हा फटका पाहिला इनफिल्डच्या वरून. नेक्स्ट बॉल. याही वेळेला कटचा प्रयत्न आहे, फटका फसलाय. लगेच प्रत्युत्तर दिलं मैदानामध्ये राहुल केनेने. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला झेल देत मैदानाच्या बाहेर चाललाय भावेश सुर्वे. फर्स्ट विकेट डाऊन. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद, फक्त आणि फक्त 6 धावा. अप्रतिम कमबॅक राहुल केनेचा. फ्रंट फुटला आले, त्यानंतर आपण पाहिला खरं तर थोडासा अवे फ्रॉम द बॉडी हा बॉल त्याला दिशा देण्याचा प्रयत्न केला, परंतु शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला झेल देत मैदानाच्या बाहेर गेला भावेश. पहिला विकेट मिळाला फिल्डिंग करत असताना गोरसई ब या टीमला. 3 नंबरचा खेळाडू 1 डाऊनला मैदानाकडे चाललाय. मैशर हा खेळाडू आता मैदानाकडे चाललाय. खरं तर मगाशी सांगितलं कॅप्टन गोरसई ब संघाचा संदेश आणि सांगितलं आज प्रमुख 3 ऑलराऊंडर जे सातत्याने ग्रामीण क्रिकेट बरोबरने व्यावसायिक क्रिकेट जास्त खेळतात असे 3 खेळाडू सर भावेश पवार, A1 पवन केने, सूरज केने या टीम मध्ये नाहीयेत. त्यामुळे जबाबदारी वाढली या खेळाडूंवरती. परंतु याच टीम मधला आणखीन एक संकटमोचक निर्णायक गोलंदाज ज्याची आपण ओळख पाहिली तर दोन्ही बाजूला स्विंग चांगल्या पद्धतीने करतो, कपिल केने या ठिकाणी बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. कपिल केनेवरती विश्वास दाखवला. सेकंड ओव्हरमध्ये समोर आपण पाहता टीमचा सरसेनापती आक्रमक खेळाडू वीरेंद्र, त्याला आपण पाहू शकाल स्ट्रायकिंग एंडवरती. वीरेंद्र बाबरे मोठं नाव आहे, मोठी कामगिरी त्याला मात्र या इनिंगमध्ये करावी लागेल. मोठी स्पर्धा रायगडचं क्रिकेट आपण पाहिला. स्वराज्याची राजधानी रायगड म्हणून संबोधला जातं छत्रपती शिवाजी महाराजांची. खरं तर रायगड या जिल्ह्याला, रायगड किल्ल्याला स्वराज्याची राजधानी घोषित केली. आज या रायगड नगरीमध्ये नितलस गावामध्ये या स्पर्धेचं आयोजन. पहिला बॉल टॉस केलाय, फिरवला आणि इथे मात्र कन्फ्यूज झाला प्रियश. माप्यासाहेब वीरेंद्र बाबरे झेलबाद झाला. सॉफ्ट डिसमिसल ज्याला म्हणता येईल. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवलाय कपिलने आपल्या टीमसाठी.
मेडन षटक पाहिलं कपिल केनेचा अनेक वेळा जेव्हा संघ अडचणीमध्ये असेल तेव्हा कपिलने जादुई फिरकीच्या जोरावर मात्र फलंदाजांना अक्षरशः डॉमिनेट केला आणि पहिला बॉल जर तुम्ही रिप्ले टेलिकास्ट पाहिला टर्न विथ बाउन्स ज्याला म्हणता येईल धीम्या गतीचा बॉल थोडा असा वाटला त्या ठिकाणी खरं तर वीरेंद्रला बॉल वेगाने येईल परंतु थोडा बाउन्स घेत बाहेर निघाला बघा ऍक्शन रिप्ले हलक्या हाताने सॉफ्ट डिसमिसल ज्याला म्हणता येईल खरं डबल माइंडेड स्ट्रोक मनामध्ये भलतच चाललं होतं त्या ठिकाणी वीरेंद्रच्या परंतु त्यानंतर चुकीचं शॉट सिलेक्शन आणि सोपा झेल देत मात्र मैदानाच्या बाहेर गेला वीरेंद्र पहिली सलामीवीर जोडी मैदानाच्या बाहेर गेली आता चौथ्या क्रमांकाचा खेळाडू मैदानाकडे भाविक म्हात्रे खरं तर आणखीन एक मोठा खेळाडू श्री गजानन डेव्हलपर्स गोरसई बी खरं तर हा संघ मैदानामध्ये खेळतो आणि गजानन डेव्हलपर्स हे नाव आलं की आमच्या मुखामध्ये एकच नाव येईल जगन्नाना खरं तर मांडा टिटवाला ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष स्वतः चांगले खेळाडू देखील आहेत या स्पर्धेचा आनंद घेतात त्यांचंही मनापासून आम्ही या ठिकाणी स्वागत करतो आमच्या आदरणीय कैलास भाऊ पावशे हे देखील मंचावरती आनंद घेत आहेत त्यांचंही स्वागत जाऊया मॅचच्या दिशेने बॉल तयार पुन्हा एकदा फिरवला बॉलला ही खरं तर खासियत आहे या खेळाडूंची बघा काय व्हेरिएशन आहे गोलंदाजीमध्ये जर तुम्हाला चिरकाल जास्त काळ टिकायचं असेल ॲज अ बॉलर चांगला परफॉर्मर तर तुमच्याकडे व्हेरिएशन असणं गरजेचं आहे बघा पुन्हा एकदा बॅकअप द्या थोडा बॉल टप्पा पडला बाहेर निघाला आणि भरपूरच बाहेर काढला आणि इथे मात्र अजून एक डॉट बॉल त्या ठिकाणी कपिल केणे यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला व्हेरिएशन पेस व्हेरिएशन इज द बेस्ट व्हेरिएशन असं आपण नेहमी म्हणतो परंतु त्याहीपेक्षा तुमच्याकडे बॉलला हातभर वळण्याची क्षमता असणं फार गरजेचं आहे थोडासा बदलाचा वापर करावा लागेल आणि इथे देखील चान्स निर्माण झाले होते कदाचित बघा डोक्यावरती हात आले प्रत्येक खेळाडूच्या कारण त्यांनाही माहित होतं कदाचित झेल झाली असती विकेट किपरनेही चांगला प्रयत्न केला रिप्ले पुन्हा एकदा आपण पाहताय साइड आर्म ॲक्शन फिंगर रोल आणि त्यानंतर अगदी कमरेच्या दिशेने हा बॉल ट्रॅव्हल झाला विकेट किपर गॅदर करताना थोडा मागे राहिला वन्स अगेन क्या बात है कौतुक करावं तितकं कमी कपिल केने या खेळाडूचं मी सुरुवातीलाच म्हणालो या संघाचा संकट मोचक फिरकीचा जादूगार म्हणून ज्याला संबोधलं होतं आज पवन नाहीये सूरज नाहीये भावेश नाहीये त्यामुळे जबाबदारी लवकर आली कपिल केने या खेळाडूवरती आणि आपल्या प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीमध्ये पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करतो कपिल केने सलगचे 4 डॉट बॉल 1 विकेट आलाय आता स्ट्राईक रोटेट करणं तितकंच गरजेचं राहील जेव्हा धावा येत नाही तेव्हा सिंगल डबल 4 रन देखील महत्वाच्या राहतील आता वेगाने क्विकर बन टाकला वेगवान चेंडू होता पुढे टाकला होता याही वेळेला बॉलला कट केलाय 5वा डॉट बॉल या स्पर्धेमधलं मेडन षटक पाहायला मिळेल का शेवटचा बॉल जर डॉट आला तर मात्र मेडन प्लस विकेट ओव्हर या ठिकाणी पहिल्या सामन्यामध्ये पाहायला मिळेल पहिल्या इनिंग मध्ये शेवटचा निर्णायक चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट कपिल सज्ज वेगवान बॉल आणि इथे डॉट पहिलं मेडन षटक एकदा जोरदार टाळ्या होत्या कपिल केने या खेळाडूसाठी 1 विकेट अँड मेडन ओव्हर कमालीची गोलंदाजी अप्रतिम स्पेल राहिला या ठिकाणी कपिल केने या खेळाडूचा 2 षटकं संपली 2 षटकांच्या समाप्तीनंतर 7 पाटी टीमची धावसंख्या धाव फलकावरती 2 खेळाडू बाद फक्त आणि फक्त 6 धावा सेकंड ओव्हर आपण जर पाहिली तर दबाव पूर्णपणे 7 पाटी संघावरती परंतु अजूनही वेळ गेलेली नाहीये 7 पाटी संघाला येणाऱ्या 4 षटकांमध्ये आता आक्रमक व्हावं लागेल तिसरं षटक गोलंदाजी मार्कवरती येतो गोलंदाज किशोर मुकादम यांना आपण पाहताय आणखीन एक अष्टपैलू खेळाडू गोरसई ब संघाचा किशोर या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती आला समोर फलंदाज स्ट्रायकिंग एंडला आपण पाहताय खरं तर महेश्वर स्ट्रायकिंग एंडवरती आहे महेश्वर हा खेळाडू मात्र स्ट्रायकिंग एंडला आहेत नॉन स्ट्रायकिंग एंडला भाविक म्हात्रे किशोर सज्ज होतो लेफ्ट हँड सीमर आणखीन एक डाव्या हाताचा गोलंदाज बघा पुन्हा एकदा फुल लेन बॉल बघा मेडन षटक जे करतं कपिलनं टाकलं पहिल्या सामन्यामध्ये त्यांच्यासाठी स्पर्धेचे आयोजक शैलेशजी पावशे यांच्या वतीने 500 रुपयाचं पारितोषिक आलंय बहुत बढ़िया देखिए उसके साथ साथ पिपला से देखिए आकाश दादा घरत है बिग पैकर उनकी तरफ से भी घुरसाई टीम को शुभकामना याही वेळेला फुल लेन बॉल उडवला चेंडूला लॉंग ऑफला जज करतो फिल्डर 1 मोर विकेट डाऊन तिसरा धक्का 6 या धावसंख्येवरती बसतोय 7 पाटी टीमला
शुक्रिया पर रोशन सर। मुकाबला देखिए क्या पर आज प्रमुख खिलाड़ी नहीं है गुरसई टीम में, पवन नहीं है, भावेश नहीं है, सूरज नहीं है, इसलिए कहा जाता है ना रोशन सर कोई भी खिलाड़ी को हम छोटा नहीं मान सकते, कम नहीं मान सकते हैं। और खास करके सातपति टीम के कप्तान ने भी कहा था कि हमारी भी युवा टीम है और कम नहीं मानेंगे मुकाबला को। और इस वक्त देखिए पिक्की दादा केनी ठाणे ग्रामीण टेनिस क्रिकेट ग्रुप के अध्यक्ष से मैच का आनंद लेते हुए गुरसई टीम के लिए हमेशा शुभकामना रहता है। उनके साथ साथ आकाश दादा घरात एक बिग पॅकर्स पिंपलास इनकी तरफ से शुभकामना और प्रतियोगिता को ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स। नक्कीच बाबूशा सर, आपण पाहिला ही खासियत आहे गोरसई ब संघाची किंबहुना सातपाडी संघ असेल आजच्या लॉर्ड्सचीच खासियत राहील। जेव्हा जेव्हा हे संघ स्पर्धेमध्ये सहभागी होतात तेव्हा व्ह्यूअर्सची संख्या वाढते। याही वेळेला स्विंग आणि मिस, क्या बात आहे, कमालीची गोलंदाजी। याही वेळेला पुन्हा आपण पाहत आहे किशोर मुकादम, तो देखील संधीचं सोनं करतोय। ज्या पद्धतीने कपिलनं मागच्या ओव्हरमध्ये मेडन षटक टाकलं, इथे देखील आपण पाहिलं आतामध्ये डॉमिनेट केलं किशोरने। फलंदाज मैदानामध्ये आहेत प्रणित। नेक्स्ट बॉल यावेळेला फिरून मारलाय, उंची घेतली आहे, अंतर कापेल का, फिल्डर जज करतोय। यस, इट इज अ मॅक्सिमम, स्क्वेअर लेगच्या बाहेर 6 धावा, षटकार। नऊ डॉट बॉल नंतर आलेला हा षटकार थोडासा कॉन्फिडन्स लेवल नक्की वाढवेल। पुन्हा एकदा चांगला फटका, व्हीसेप मध्ये केले, फिल्डर आहे त्या ठिकाणी ज्याने मागचा झेल टिपला। मेघराज केने त्याच्या हातामध्ये पुन्हा एकदा बॉल जाऊन विसावलाय। आणखीन एक धक्का बसतो सातपाडी टीमला 12 या धावसंख्येवरती। मागच्या बॉलवरती षटकार आणि त्यानंतर आपण पाहिला फुल लेन बॉल व्हीसेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन जरूर मिळाला परंतु अंतर कमी कापला आणि मेघराज त्याच्या सेफ हँड मध्ये हा बॉल बेसावला। त्याने दुसरा झेल टिपला या इनिंग मध्ये त्याच क्षेत्रामध्ये। मागचाही झेल आपण पाहिला बरोबर लॉंग ऑफला त्याने कॅरी केला आणि याही वेळेला त्याने झेल कॅरी करत असताना हा चौथा गडी बाद झाला 12 या धावसंख्येवरती। 2.5 चेंडूंचा खेळ संपलाय। 6 षटकांचा सामना म्हणजे अजूनही 19 बॉल बाकी है। रोशन सर बात करेंगे ना, यहाँ पर एक साझेदारी की जरूरत है। कहते ना हालत एक छोटा सा, यहाँ पर लगन एक छोटा सा शब्द होता है, जिससे लग जाए तो उसकी जीवन बदल देती है। और गुरसई टीम वही लगन के साथ गेंदबाजी कर रहे हैं, फील्डिंग कर रहे हैं। यहाँ पर काबिल तारीफ प्रमुख खिलाड़ी नहीं है प्रवीण दादा मात्रे बुर्दुल, देखिए एक लेजेंड खिलाड़ी और एक अच्छे अर्ध नजर आने वाला महीना में उनका भी प्रतियोगिता खास करके जगन नाना के करीब है। और जगन नाना डबल पर से देखिए बात करेंगे जय बजरंग गुरसई बॉ टीम इस नाम से मैदान पर उतरा है, तो उनकी तरफ से भी शुभकामनाएं। बहुत सारा देखिए रोशन से शुभकामना आता हुआ, लेकिन सातपटी टीम को एक साझेदारी होना चाहिए, जिससे कितना गरीब का प्यार और क्रिकेट में एक साझेदारी बहुत जरूरी होता है। पार्टनरशिप निर्णायक राहील या मॅच मध्ये, परंतु पार्टनरशिप करत असताना तुम्हाला स्ट्राइक रेट देखील तुमचा वाढवावा लागेल, तेव्हा मोठं टोटल निर्माण होईल। बघा पुन्हा एकदा काय बॉल टाकलाय। खरं तर बाबूशाह सर, आपण अनेक वेळा पाहिलंय टेस्ट क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीने डिफेन्स केला तशा पद्धतीने डिफेन्स या 3 ओव्हरमध्ये कदाचित पाहायला मिळाला। एक चौकार एक षटकार अपवाद राहिला, अन्यथा आतापर्यंत श्री गजानन डेव्हलपर्स गोरसई ब संघाचाच बोलबाला या ठिकाणी राहिलाय। चलिए कैलाश दादा चौधरी देखिए इस वक्त तशरीफ रखते हुए वेलकम, स्वागत है। रोशन सर सही बताएं, और किशोर मुकादम देखिए, इनके नाम मैंने इसलिए मिस्टर हार्दिक पांड्या, क्योंकि गेंद से लीजिए बल्ले से लीजिए समय पर विकेट निकालते हैं और चौके छक्के लगाते हैं यहाँ पर। लेकिन सातपती टीम देखिए 6 ओवर का मैच है, भलाई देखिए आपने 4 विकेट गवाए हैं। अगर रोशन सर बात करेंगे ना, हमने एशिया कप में देखा था जब भारत ने 3 विकेट बीच में गवा दिए थे, उसके बाद जो तिलक वर्मा ने जो इनिंग खेला था, तो एकाक बल्लेबाज को एक लंबा इनिंग खेलना होगा, फिर एक अच्छी टोटल तक आप पहुंच सकते हो। 3 ओव्हरचा खेळ संपला, परंतु 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे। बघा खरं तर टॉप ऑर्डर पूर्णपणे अपयशी राहिली या संघाची, परंतु मिडल ऑर्डरला हे काम चांगलं करावं लागेल। चांगलं खरं तर एक उदाहरण दिलं बाबूशाह आमचे समालोचक आहेत। विश्वचषक खरं तर फायनलमध्ये तिलक वर्माची इनिंग कोण विसरेल, तशी इनिंग खरं तर आपण पाहिलं मागच्या आशिया चषकामध्ये जी इनिंग पाहिली होती आपण, तिलक वर्मा या खेळाडूची आणि बरोबर प्रतिस्पर्धी तगडा संघ होता पाकिस्तानच्या अगेन्स्ट केलेली इनिंग, तशी इनिंग मात्र या ठिकाणी साकारावी लागेल मैदानामध्ये सातपाडी संघाच्या एका फलंदाजाला। पुन्हा एकदा बॉलला हातभर फिरवलं, बाहेर काढलाय, आउट स्विंग ज्याला म्हणता येईल। कपिल केने सेकंड स्पेल मध्ये आला, जबरदस्त गोलंदाजी डॉमिनेट केलं। 7वा डॉट बॉल कपिल केनेचा आपण पाहता या स्पर्धेमधला।
मागचं षटक पूर्ण आपण पाहिलं मेडन यावेळेला पहिला डॉट बॉल, 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये राहिलं आतापर्यंत. नेक्स्ट बॉल वन्स अगेन शफल झाले खेळाडू, फटक्यामध्ये सफल झालेले नाहीयेत. सफल जरूर झाले परंतु मोठा फटका खेळण्यामध्ये सफल झालेले नाहीयेत. आणखीन एक डॉट बॉल, निर्णायक चेंडू या ठिकाणी आपण पाहता कपिल केणे यांच्या माध्यमातून. जबरदस्त गोलंदाजी याच एंडने आय थिंक कपिलने मागचं षटक टाकलं होतं, तेही मेडन. पुन्हा एकदा आपण पाहिलं याच एंडनं हा गोलंदाज आता बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. डोंगरा एवढं मोठं आव्हान तुम्हाला उभारावं लागेल या स्पर्धेमध्ये जर का तुम्हाला तर तुमचं आव्हान टिकवायचं असेल, कारण प्रतिस्पर्धी संघ गोरसई ब आहे. या संघासमोर तुम्हाला एक मोठं आव्हान या ठिकाणी 100% बनवावं लागेल आणि तो प्रयत्न फलंदाज त्या ठिकाणी भाविक आणि मयूरलाही करावा लागेल. एक मोठी पार्टनरशिपची गरज आहे सध्या सातपाटी टीमला. वेगवान बॉल पायात टाकण्याचा प्रयत्न होता, अगदी टो क्रशिंग यॉर्करचा प्रयत्न राहिला. मुद्दा टाकलेला हा चेंडू पायाला त्या ठिकाणी लागून निघालाय. यस, लेग बाईच्या स्वरूपात ही रन नक्की मिळेल. टो क्रशिंग यॉर्कर ज्याला म्हणता येईल, परफेक्ट यॉर्कर. ही धाव देखील अवांतरच्या स्वरूपात ऍड होईल, त्यामुळे हा बॉल देखील डॉट राहील, या तीळ मात्र शंका नाही आहे. कपिल केने सलगचा तिसरा डॉट. पुन्हा एकदा डोळे बंद. खरं तर आपण पाहिलं कहीं पे निगाह है कहीं पे निशाना, हेच तर तुम्हाला या क्रिकेटमध्ये तुम्हाला सुधारावं लागेल. तुम्हाला परफेक्ट त्या ठिकाणी फटक्यांचा अभ्यास करावा लागेल, बॉलच्या मेरिटनुसारच खेळावं लागेल. बॉल टप्पा पडला त्यानंतर कोणत्या दिशेने स्विंग होतो त्या दिशेने तुम्हाला फटका सजवावा लागेल, अन्यथा गोलंदाज तुमच्यावरती हावी होईल. आणि झालाय कपिल केने. वन्स अगेन क्या बात है, आणखीन एक डॉट बॉल. कपिल केनेने मात्र आता आपण प्रत्येक स्पर्धेमध्ये 5 मिनिटाचा अवधी देतो एका षटकाला, 2 मिनिटांमध्ये कदाचित हे षटक समाप्त केलं असावं. इतकी चांगली गोलंदाजी त्याने मागच्याही षटकामध्ये केली. आता हा 12वा बॉल, एक वेगळा रेकॉर्ड निर्माण राहील जर का डॉट आला तर. आणि हा बॉल लाऊड अपील झाली आहे, विकेटची शक्यता. आणखीन एक डॉट बॉल, जोरदार टाळ्या होत्या. एका सामन्यामध्ये सलग 2 मेडन षटक टाकण्याचा पराक्रम जर कोणी केला असेल तो गोरसई ब संघाचा कपिल केने. रोशन सर देखिए परेशान रहेगा पूरा टेनिस क्रिकेट है कि भावेश नहीं टीम में, पवन नहीं है, सूरज नहीं है, लेकिन क्या जवाबदारी क्या जिम्मेदारी देखिए कपिल केने निभाते हुए, और उनके साथ देखिए किशोर मुकादम दिखा रहे हैं 10 कदम. सुभाष धुमाल सर देखिए एक अच्छी आवाज़ देखिए जहाँ पर गुरसा की बात करें. खुश रहेंगे कप्पू दादा के नहीं आए तो आइए, वेलकम, स्वागत है. रोशन सर मैच तो ऐसा बन गया कि कहते ना जैसे बात करोड़ों की और काम पकोड़े की, तो सातपाटी टीम को थोड़ा सा यहाँ पर काम भी करोड़ों की करनी होगी, क्योंकि आपके सामने देखिए अभी भी 12 गेंद बचा, एक लो फाइटिंग टोटल आप फाइट दे सकते हो. हमने देखा था इससे महीना देखिए दिल्ली धमाका में आपने देखा होगा रोशन सर, जो अहमदाबाद कोलकाता के बीच में खेला गया था, 27 की टारगेट थी और कोलकाता के सामने बैटिंग लाइन इतना स्ट्रांग थी. करण अंबाला थे, कृष्णा सातपुते सर नट आउट रहे, रजत मुंडे रहे, यहाँ पर सागर अल्ली रहे, लेकिन निजाम मलिंगा उन्होंने क्या गेंदबाजी की थी. बरेली यूपी से बिलोंग करते हैं और 27 रन को डिपेंड किया था यहाँ पर, तो उस हिसाब से सातपुते टीम को एक फाइटिंग टोटल तक कम से कम पहुँचना होगा. कैलाश दादा पाव से थोड़ी सी निश्चित तरह से निराश रहेंगे. टीम बड़ी लंबी सफर से आए हैं, होता है कभी कभी देखिए, लेकिन अब थोड़ा सा सोच बदलना होगा. जैसे कहते ना पैर का मोच और बड़ी सोच, अब थोड़ा बड़ी सोच के साथ बल्लेबाजी करना होगा. 4 ओव्हरचा खेळ संपला, फक्त 13 धावा स्कोर कार्डवरती. अर्धा संघ गारद झाला, 5 खेळाडू बाद झालाय. आणि त्यानंतर दिशांत नवीन गोलंदाज. याही वेळेला बघा आणखीन एक यंग टॅलेंट. खरं तर हे प्रोडक्शन आहे कदाचित गोरसई ब संघासाठी. नवोदित खेळाडूंचा भरणा या टीममध्ये होतोय. मगाशी कॅप्टनने सांगितलं आमच्याकडे प्रमुख खेळाडू नसले तरी आमचे यंगस्टर त्यांच्यावरती आमचा विश्वास आहे. आणि खरंच कौतुकास्पद कामगिरी आतापर्यंत राहिली, परंतु सातपाटी संघाला अजूनही वेळ गेलेला नाहीये. येणाऱ्या 11 बॉलमध्ये डू ऑर डाय, करो या मरो, या सिच्युएशननुसार तुम्हाला मैदानामध्ये आता खेळावं लागेल. हाफ ट्रॅकर आहे, शफल झाले होते. वन्स अगेन लाऊड अपील, हलकीशी कडा घेत बॉल विकेट किपरच्या हातामध्ये विसावला. कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात अजून एक धक्का बसतोय टीम सातपाटीला. और जो ऑनलाइन जुड़े होंगे रोशन सर थोड़ी सी नाखुश रहेंगे जिस तरह से विकेट पर विकेट गिरते जा रहे हैं. धनराज किनी भी देखिए, छोटू गोरसाई से देखिए मैच का आनंद ले रहे हैं, खुश हैं. पूरा खेमा यहाँ भी खुश है, पूरी गांव देखिए भिवंडी. और पिछले देखिए बात करेंगे 2-3 दिन से भिवंडी की लगातार टीम है, चाहे नागझरी के मैदान लीजिए चाहे नितलेश के मैदान पर है. टेम्बुल टीम भी आपको इन एक्शन में देखेंगे, आपको मजा आएगा. लेकिन जिस तरह से यहाँ पर रोशन सर गोरसाई टीम ने अपने युवा खिलाड़ी के साथ सातपटी टीम के सामने दबाव बनाई है,
और ये दबाव से उभरना थोड़ा कठिन है, लेकिन हालत चाहे कैसी भी हो, थोड़ा सा आपके अंदर वो जोश होना चाहिए, जज्बा होना चाहिए। कहते ना, मुसीबतों से लड़ोगे तभी तो आगे बढ़ोगे, लेकिन रोशन सर मुश्किल इतना बढ़ चुका है जहां से बचना थोड़ा कठिन है। संघर्ष करावा लागेल बघा या फलंदाजांना। आता नवोदित खेळाडू 8व्या क्रमांकाचा खेळाडू मैदानाकडे चालला सुमित, त्याच्याकडे देखील कॅलिबर आहे, क्षमता आहे, त्याला मोटिवेट केला जाते कोणत्याही पद्धतीने तो चांगली कामगिरी कर मैदानामध्ये, ही अपेक्षा मात्र पाठीराख्यांची राहील। सातपाडी संघासाठी वेगवान बॉल हार्ड लेंथ वरती टाकला, क्या बात आहे, प्रचंड वेग। इथे आपण पाहिला दिशांचा मागचा बॉल टॉस केला, त्याच्यावरती पूल करत असताना कडा घेत बॉल निघाला विकेट कीपरकडे आणि यानंतर हार्ड लेंथ वरती बाबूशाह ओडिशा सध्या ऑन स्क्रीन बघा त्यांना आपण पाहताय खरं तर एक हसतमुख चेहरा, परंतु स्पर्धेमध्ये आजचा सामना जर पाहिला तर कदाचित प्रेक्षकांना जी उत्कंठा होती दोन्ही संघांकडून एक चांगला संघर्ष पाहायला मिळेल, परंतु आज या पहिल्या खरं तर सेशनमध्ये पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करताना सातपाडी संघ थोडासा मागे राहिला असं म्हणायला हरकत नाही आहे, कारण आतापर्यंत 6 गडी बाद झाले, फक्त आणि फक्त 14 धावा या स्कोर कार्डवरती आहेत। वेगवान पायात टाकला बॉल, लाऊड अपील, पंच सांगतात त्या ठिकाणी लेग स्टिकच्या बाहेर पिचिंग झालं, त्यामुळे खेळाडू सुरक्षित आहे। संदीप पालकर यांचा इशारा लेग बाईट्स, हे निर्णय देखील फार महत्त्वाचे आहेत। बॉलचं डिरेक्शन, इम्पॅक्ट, पिचिंग लाईन हे पाहिलं जातं, त्यानंतरच अपील त्या ठिकाणी उचलून धरली जाते पंचांच्या माध्यमातून, किंबहुना फेटाळली जाते, परंतु यावेळेला अपील पूर्णपणे फेटाळली, आत्मविश्वास दाखवलाय। बघा हा बॉल सफल झाले होते, पायातला चेंडू बाहेर पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बाहेर होता, त्या ठिकाणी आपण पाहिला अगदी योग्य निर्णय। वन्स अगेन लेग ब्रेक, क्या बात है, लेग ब्रेक, ऑफ ब्रेक, स्विंग, कटर, सर्व गोष्टीचा वापर या ठिकाणी करत असताना गोरसई बस संघाच्या खेळाडू। बघा या खेळाडूची बॉलिंग ऍक्शन पाहिली तर कपिल केने सारखी अगदी मिळती जुळती खरं तर साइड आर्म ऍक्शन गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली। वन्स अगेन पुन्हा एकदा हलकीशी कडा घेत बॉल चालला शॉर्ट स्क्वेअर लेगला, डीप मधला फील्डर चेंडू खाली, सेकंडचा कॉल, रिस्क घेतली, दुसरा रनचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट, क्या बात है, गुड रनिंग द बिटवीन द विकेट असं म्हणावे लागेल। 2 धावा या ठिकाणी आल्या आणि या 2 रनच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या 17 धावा। रोशन सर बात करेंगे यहाँ पर साझेदारी जो बनना चाहे था बन नहीं पाया, लेकिन जो आपने बात छेड़ी के गेंदबाज है कपिल केनी, देखिए यहाँ पर प्रमुख गेंदबाज है, जैसे हमने लसित मलिंगा देखते हैं श्रीलंका के लिए, उन्होंने देखिए पथिराना को निकाले, तो कपिल केनी ने देखिए उभा गेंदबाज और उसी एक्शन से और क्या कमाल के वेरिएशन दिखाते हुए और क्या कमाल के गेंदबाजी करते हुए। रोशन सर क्या टोटल देखना चाहोगे, 6 ओवर का मैच है, शायद हम क्या ये निराश की बात करेंगे, सातपुरी टीम भी इस वक्त समझ सके होंगे कि कितनी खराब प्रदर्शन उनसे मिला है। साइड आर्म ऍक्शन बाबूशा आपण उल्लेख केला तर बघा बॉलिंग अनालिसिस आपण जर पाहिला प्रत्येक गोलंदाजाने कमालीची गोलंदाजी केली। संग्राम 11 नितलस या टीम कडे नेहमी आम्ही पाहतो, त्यांच्याकडे असणारे खरं तर मलिंगा, प्रमोद पावशे आणि संपूर्ण टीमचा परफॉर्मन्स जर आपण पाहिला जबरदस्त राहिलाय। आणि यावेळेला खरं तर गोरसई बस संघाचं शेवटचं षटक घेऊन आलाय मैदानामध्ये गोलंदाज मेघनाथ केणे हा खेळाडू मैदानाकडे आलाय। खरं तर या खेळाडूंना संधी फार कमी मिळते, परंतु आज प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीमध्ये खरं तर मेघनावरती देखील जबाबदारी आली आहे या षटकाची। शेवटचं षटक रॅटम ओ द विकेट, सफल झाले फाईन लेगच्या दिशेने, हा फटका खेळलेट, बॉल चला लॉंग लेगला, त्या ठिकाणी शतरक्षक आहे, सेकंडचा कॉल नकार, अगदी योग्य निर्णय फलंदाजा आपण पाहिला। नॉन स्ट्रायकिंग एंडचा खेळाडू निघाला होता सेकंडसाठी, परंतु स्ट्रायकिंग एंडचा फलंदाजाने नकार दिलाय, फक्त सिंगल रन या ठिकाणी मिळाली आणि या सिंगलच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या धावफलकावरती 6 गडी बाद 18 धावा, 5.1 चेंडूचा खेळ संपलाय। नेक्स्ट बॉल, याही वेळेला फुल लेंथ डिलिव्हरी अलॉंग विथ कार्पेट, लॉंग ऑफला फटका, एक सिंगल रन मात्र घेऊन जातील दोन्ही खेळाडू। संयम फार पाहिला या इनिंग मध्ये, आक्रमक स्ट्रोक्स आपण 2 पाहिले, एक चौकार पहिला आणि त्यानंतर एक षटकार, परंतु त्यानंतर सिंगल डबल रन देखील कमी पाहायला मिळाला। याचं कारण आहे कपिल केनेची जबरदस्त गोलंदाजी, तिखट मारा, यावेळेला इनफिल्डला क्लिअर करणारा, क्या बात आहे, कॉपी बुक स्टाईलने इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर हा दणदणीत चौकार। नीडेड 4 ज्याला म्हणता येईल, अत्यावश्यक हा चौकार होता आणि तो चौकार आलाय फलंदाच्या बॅटमधून। सुमित यंग टॅलेंट त्याच्या बॅटमधून हा चौकार, लास्ट ओव्हरमध्ये देर आये दुरुस्त आहे असं म्हणावं लागेल, कारण धावाच नाहीयेत आणि इथून मात्र धावांना गती प्राप्त करून देणारा हा चौकार त्या ठिकाणी पाहायला मिळाला। नेक्स्ट बॉल, धीम्या गतीचा फुल टॉस वरती फुल टोल वसूल करणारा लास्ट ओव्हर मधला ब्लास्ट षटकार।
जिसकी चर्चा कर रहे थे अपन, टोटल होना चाहिए सम्मानजनक, अभी उसी तरफ बढ़ रहे सातपाडी टीम. बरोबर 30च्या आसपास हा संघ पोहोचलाय. आणखीन एका दुसरा मोठा फटका आला तर नक्कीच बॉल टू रन हे समीकरण कदाचित पहिल्या इनिंगमध्ये पाहायला मिळेल. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. आमचा कॉमेंट्री बॉक्स तुम्ही पाहताय. स्कोरर आमचे जतीन गोंधली, मी स्वतः रोशन पाटील आणि त्याचबरोबर आमचे टेक्निकल ऑपरेटर आई एकविरा इव्हेंट 5 कॅमेऱ्याच्या सहाय्याने आज या स्पर्धेचं टेलिकास्ट तुम्ही होताना पाहताय. जबरदस्त टेलिकास्ट, त्यांचंही कौतुक करावं लागेल. बॉल तयार. वन्स अगेन धीम्या गतीचा फुल लेन शफल झाले होते. डिरेक्टची संधी, 1 रन कंप्लीट. 22च्या स्वरूपात अवांतर रन या ठिकाणी मिळेल. 30 धाबा धाव फलकावरती. तिसरं दशक पूर्ण झालंय. 30 धाबा धाव फलकावरती आज 6 खेळाडू बाद. शेवटचा निर्णायक चेंडू या खरं तर ओव्हर मधला पहिल्या इनिंग मधला शेवटचा बॉल उडवलाय. या वेळेला खरं तर आपण पाहिला शॉर्ट एक्सचा कव्हरच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर थोडेसे फंबल झाले. तिसरा रनचा प्रयत्न होतोय. थ्रो चांगला होता, ओव्हर थ्रो झालाय. 3 धाबा कंप्लीट. चौथी होईल का? कदाचित होईल. अति घाई संकटात नाही. आणि या शेवटच्या बॉलवरती 4 धाबा आपण पाहायला मिळाल्या. खरं सातपाडी संघाच्या वाट्याला येताना चांगली खरं चांगलं कॉलिंग ओव्हर थ्रोचा फायदा. 4 रन्स मात्र शेवटच्या बॉलवरती मिळाल्या आणि 4 रनच्या मदतीने पहिलं सत्र संपलं आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावा धाव फलकावरती आल्या. फक्त 34 समीकरण बघा. लेस दॅन रन बॉल ज्याला म्हणता येईल. 1 बॉल एक्स्ट्रा आहे, कारण 36 बॉलमध्ये फक्त 35 गोरसई बस संघाला करायचे. फक्त जरी आपण फक्त म्हटलो तरी हे समीकरण देखील कठीण बनू शकतं. जर का सातपाडी संघाने बॉलिंग चांगली केली, फील्डिंग चांगली केली तर नक्कीच टीट फॉर टॅट जसं त्याचं प्रत्युत्तर या ठिकाणी पाहायला मिळेल. डावाला सुरुवात होईल सेकंड इनिंगला. दुसऱ्या सत्राकडे आपण जाणार आहोत. थोडासा आपण खरं शॉर्ट ब्रेक या ठिकाणी घेणार आहोत, पण दुसऱ्या सत्रामध्ये जोडतील आमचे हिंदीचे समालोचक मिस्टर बाबूशाह सर. धन्यवाद. सबसे पहले बात करेंगे, पर सम्मान किया जाएगा भमाली गांव के देखिए कैलाश दादा पाव से, जिन्होंने देखिए मित्र परिवार उनके सातपते टीम के ओनर पैकर्स है. और ये जो पैकर रहते ना बड़े जिगरबाज रहते हैं. कहते हैं दम कपड़े में नहीं, दम जिगर में होना चाहिए. दादा का सम्मान किया जाएगा. यहाँ पर शैलेश दादा पाउसे से गुजारिश करना चाहूँगा, कैलाश दादा पाउसे का सम्मान करके लीजिए. टीम के ओनर हैं. थोड़ा सा प्रदर्शन से देखिए, जीत हार से उतना इंसान नाखुश नहीं होता, लेकिन अपने प्रदर्शन से प्रदर्शन अच्छा दिखाना होगा, प्रदर्शन अच्छा करना होगा. स्क्रीन पर आप देख सकते हो यहाँ पर कैलाश दादा पाउसे. सुबह का समय सातपते टीम के साथ देखिए टीम के कोच है, ओनर, और इस वक्त देखिए उनका खास सम्मान किया जा रहा है. शैलेश दादा पाउसे, जग्गा भाई भी देखिए ऑनलाइन जुड़ चुके हैं. निराश से थोड़ा सा देखिए रायगढ़ की नगरी कैलाश दादा के इतना लंबे से सातपते टीम आया है, थोड़ा चाहते थे कि वो टीम कोच है. चलिए सनी भाई चौधरी आपसे गुजारिश करना चाहेंगे, आइए आपका भी सम्मान किया जाएगा. सातपते की देखिए बात करेंगे सनी भाई चौधरी, जिनका सम्मान किया जाएगा. चलेंगे मैच की तरफ. 36 गेंद पर 35 बनाना है. और रोशन सर जो हमने बात छिड़ी भाई के, बात करोड़ों की और काम पकोड़े की, ये नहीं होना चाहिए. अगर आपने पकोड़ा बनाया है तो फिर मैं कहूँगा उसका इस्तेमाल भी खाइए अच्छी तरह से. अगर आपने 35 का टारगेट रखा है तो उससे फाइट भी करिए, संघर्ष करिए. टीम में पवन नहीं है, भावेश नहीं है, सूरज नहीं है. अगर 2-3 विकेट चटका तो फिर मैच में बन जाओगे. तर याच दरम्यान सुप्रसिद्ध युवा उद्योजक आदरणीय सनीभाऊ चौधरी यांचं आगमन झालं. मी या स्पर्धेचे आयोजक शैलेशजी पावशे यांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते सन्माननीय सनीभाई चौधरी यांचा पण या ठिकाणी यथोचित मानसन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करावा. सुप्रसिद्ध युवा उद्योजक आणि सातपाडी संघाचे खरं तर हितचिंतक, समर्थक, सातपाडी संघाचे आधारस्तंभ सनीभाऊ यांचा या ठिकाणी हा सन्मान. धन्यवाद.
चलिए चलेंगे मैच की तरफ। बिकी नहीं, इस सब जुड़ जाएंगे टीम में। और लेकिन इस टीम ने दिखाया है भाई, भला युवा टीम है, कुछ लेजेंड खिलाड़ी के साथ, कुछ सीनियर खिलाड़ी के साथ है। आज बाला देखिए टीम में जुड़े हैं। बाला जब जुड़ते हैं तो निराश नहीं होती है टीम कभी भी। और मेघनाथ, किशोर मुकादम, कपिल केनी, क्या जवाबदारी जिम्मेदारी को राहुल ने भी देखी। राहुल केनी अभी भी शादी हुई है भाई, जिम्मेदारी तो बनता है और जिम्मेदारी को बड़े अच्छे तरह से लिए। और उनके बाहुबली जो आखिरी में आकर है रोहन, देखिए बाकी के काम अच्छी तरह से निपटा। स्क्रीन पर देखिए आप देख सकते हो शैलेश दादा पाउस से हमारे रोशन पाटिल से तारा की आवाज, जिस आवाज ने देखी बिग बेस धमाका से लेकर पूरी रायगढ़ नगरी से लेकर ठाणे, और उसके साथ देखिए हमारे कैलाश दादा पाउसी। चलेंगे मैच की तरफ दोस्तों। एक मुकाबला आपको याद दिला देना चाहूंगा, 8 अक्टूबर दिल्ली सुपर सीरीज दिल्ली में खेला गया था, जहां क्वालिफाई मुकाबला था अहमदाबाद कोलकाता के बीच में। मैच 3 ओवर का था। कोलकाता के सामने 27 का टारगेट था और उसके सामने इतना बैटिंग लाइन स्ट्रांग थी। करण अंबाला, रजत मुंडे, सागर रल्ली, जगत सरकार, कृष्णा पवार। उसके बावजूद भी निजाम मलिंगा ने आखिरी ओवर में जो 5 रनों की जरूरत थी, 7 गेंद पर 6 की जरूरत थी और 6 गेंद पर 7 की जरूरत थी, 5 रन खर्च किए थे, 2 रन से मुकाबला जीते थे। लेकिन वो मैच 3 ओवर का था दोस्तों, ये मैच 6 ओवर का है। लेकिन एक उम्मीद लगा सकते हैं, क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है, उम्मीद लगा सकते हैं। उम्मीद के ऊपर तो दुनिया कायम है। बड़ा मैच बन सकता है भाई, लेकिन शुरुआत में इसके लिए विकेट आपको चटकाना होगा। निराश बड़े दूर से आए, दोनों टीम देखिए लंबा सफर, लेकिन पालघर देखिए यहां से सतपटी टीम हमारे प्रमोद सड़गे सर, एक अच्छी आवाज पालघर के। वेलकम अगर मैच को देख रहे होंगे तो। ओ ये चलिए नजदीकी मामला हो सकता था, क्या नजदीक। तीसरा अंपायर देखिए सैंडी पालकर सर के देखिए अंदाज देखिए, सुबह के समय धीरे धीरे वाइब्रेट अंदाज से उन्होंने तीसरी अंपायर की मांग रखे हैं। और अनिल टिम्बी सर तीसरे अंपायर में। चलिए मेडिकल फर्स्ट एड है तो लेकर जाइए थोड़ा स्प्रे। और यही बात हमने छेड़ा था, लेग बाय स्प्रे। चलिए कोई पैर का टच नहीं है, हाथ भी टच नहीं है। सैंडी पालकर ने कुछ इशारा किए, क्लियर आउट है बल्लेबाज। मजा आएगा मैच में, मजा आएगा, यही बात बताया था कि बातें पकोड़े की। रन आउट देखिए कैसे हुए, वो दिखाना चाहेंगे प्रेक्षक पर। एक भी इवेंट लाइव की एक खासियत है, मानो कि रोशन पाटिल सर जैसे मैंने दिवाई पाटिल में सेमीफाइनल मैच देख रहा था वुमेन का ऑस्ट्रेलिया इंडिया के बीच में, जो स्क्रीन पर रिप्ले दिखाया जा रहा था। अमजद कौर ने वहां पर विकेट लिया था, रनआउट से ब्रेक थ्रो पहला दिलाया था, और उसी तरह से यहां पर भी बात करेंगे, रनआउट से पहला विकेट मिलता हुआ। और वहां भी इंडिया टीम ने मैच जीता था, वुमेन टीम। लेकिन देखते हैं यहां पर क्या इतिहास रचेंगे। थोड़ा सा निराश है बल्लेबाज संदेश केनी, बड़ा हिट के लिए पहचाने जाते हैं। और देखिए 3-4 विकेट गिर जाए तो फिर मैच बन सकता है। क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल माना जाता है। पालघर की बात हमने जिक्र की, प्रमोद सिड़गे सर एक आवाज के जादूगर, जिन्होंने स्वर्गीय रतन पर ट्रॉफी से लेकर से सुप्रीमो से लेकर कहीं बिग बेस धमाका से लेकर अपने आवाज से दिल जीते हैं। और उस विभाग से देखिए ये टीम 7 बजे टीम पालघर से लंबा सफर करके यहाँ पर आए हैं। कितना बड़े दूर से आए हैं, लेकिन क्या प्यार का तोहफा लेकर जाएंगे, या जिस जगन्नाथ डबल प्रश्न की बात करेंगे। जय बजरंग घुरसाई पॉट टीम यहां पर संघर्ष कर रहा है। और कपिल केनी देखिए प्रमुख है, ऊपर बल्लेबाजी के लिए उतरे हैं। ओ ये चलिए भाई, दिक्कत बनेगा, यही काम करना होगा। रोशन पाटिल सर बात करेंगे ना,
भलाई देखिए आपने रन कम बनाए हैं, लेकिन सफल होने के लिए थोड़ा समय लगता है हर इंसान को। कोई भी इंसान है ना जतिन, रातें रात स्टार नहीं होता है। अमेजन को सफल होने के लिए 28 साल लगा था, फेसबुक को सफल होने के लिए 18 साल लगा था। लेकिन ये देखे भाई, गोल साइड टीम कह रहे हैं भाई हम सफल होने के लिए ज्यादा समय नहीं लेंगे। भलाई हमारे कुछ प्रमुख खिलाड़ी नहीं है, लेकिन सांप में जहर हो या ना हो, लेकिन जहरीला दिखना चाहिए। हालत जो भी हो हम रुकेंगे नहीं, गिरकर उठ जाएंगे पर झुकेंगे नहीं। कपिल केनी बल्लेबाजी के लिए पहचाने जाते हैं, कभी कभी इन्हें भी विकेट गिरता है तो ऊपर बल्लेबाजी करते हुए हमने काफी मर्तबा देखे हैं। भिवंडी में भी इन्होंने काफी मर्तबा बल्लेबाजी के लिए ऊपर उतारा गया है। मनोबल देखिए बढ़ाते हुए, रणनीति वही साफ है। अगर भावेश नहीं है तो सूरज नहीं है तो किशोर नीचे रहेंगे, राहुल नीचे रहेंगे, रोहन नीचे रहेंगे। कपिल केनी को इसलिए ऊपर उतारा गया है। ओ कमाल का देखिए ड्राइव, और एक सिंगल आता हुआ, चौके के बाद सिंगल मनोबल पड़ाएगा यहां से। और मेघराज केनी उनके साथ हैं। देखेंगे बाला कब मैदान में उतरेंगे, या बाला जैसे शिवम दुबे जब जब टीम में रहते हैं जीत का प्रतिशत है 100 में 99 रहता है, तो बाला टीम में रहने से जो जीत का प्रतिशत है ना, ये गुरसाई टीम में बना रहता है। कितना सफलता कभी अमीर या गरीबी देखकर नहीं आता है, सफलता मेहनत देकर आता है। स्क्रीन पर देखिए, देख सकते हो एक बिरा लाइव की एक खासियत है। देखिए पहला दिन क्या हुआ था मैदान पर, वो देखिए उद्घाटन किया गया था जिस तरह से। शरद दादा पाउ से देखिए माजी सरपंच धर्मा दादा पाउ से क्रिकेट को देवता मानने वाले इंसान हैं। और आज देखिए टूर्नामेंट के हम चौथा दिन पहुंचे हैं। पटाखे से आतिशबाजी हुई थी और कंप्लीट भी होगा पटाखे की आतिशबाजी के साथ है। आज बिग लॉर्ड्स की टीम ने थोड़ा पीछे हटे हैं। बहुत सारा देखिए ओपन मैचेस खेला जा रहे हैं, खिलाड़ी पहुंच नहीं पा रहे हैं समय पर। ये देखिए भाई, ये यहाँ पर समय नहीं लेंगे भाई, यहाँ पर गेंद को पहुंचाया दूर दूर दूर, अंपायर ने भी कर लिया 6 मंजूर। डीजे उड़ाइए पुरपुर। सर पर कपिल केनी भाई तैयार है। ओ ये चलिए कपिल केनी के बल्ले से मार डाला, मार डाला, और सारा का सारा जंगल भी जला डाला। अरे मेरा मुंह क्या देख रहा है डीजे वाला, तो भी तोड़ दे अब डीजे का ताला। चलिए अगर ये फ्लाइट में मैच देख रहे होंगे भविष्य पवन, सोच रहे होंगे भाई कपिल केनी, ये फायदा होता है जब आपके प्रमुख खिलाड़ी नहीं रहते ना टीम में, तब आप जाकर अच्छे बेहतर काम करो और दुनिया आपको वही नजर से देखता है। तैयार गेंदबाज है, ओ तीसरा के लिए फिर शकबार, आओ गुरु करे पीना शुरू। कपिल केनी कर चुके हैं चौका छक्का शुरू। बाला केनी तू सांग आता मी काय करू। और क्रिकेट में साझेदारी, और ये साझेदारी देखिए अभी बड़ा अच्छा, लेकिन सिर्फ कपिल केनी ने रन बना रहे हैं भाई। ये तो अब खेल नहीं रहे हैं, ये खिलवाड़ कर रहे हैं, खिलवाड़ कर रहे हैं अब कपिल केनी। और मुझे लगता है कि इस दिन कप्पू केनी भी मैदान में उतर जाएंगे।
की तरफ से शुभकामना आता हुआ। कपिल के ने देखें के लिए तालियां बजता हुआ थोड़ा सा इंप्रेस किए बल्लेबाजी में, और नए बल्लेबाज है। देखिए भाई, भावेश पवार का जगह अब मिला है जतिन पवार को। कपिल देखिए हैरान होगा जब सूरज के नहीं आएंगे टीम में, पवन आएंगे, कि संजू सैमसन के जैसे इनका डाउन कहीं ऊपर नीचे ना बने। फिर नहीं, इनकी देखिए वो जानते हैं मेरी रोल है गेंदबाजी, जो भी मैं बल्लेबाजी में दे रहा हूं ना ये आपको बोनस दे रहा हूं। आज देखिए बात करेंगे जतिन पवार। बिकी दादा के नहीं बड़े खुश रहेंगे, सबसे खास गंभीर है। हमने की ठाणे ग्रामीण टेनिस क्रिकेट ग्रुप के देखिए अध्यक्ष हैं, चर्चा हमेशा रहता है। दीपू दादा माली लीजिए, जयदादा पाटिल, वंडर बॉय टाइगर, सागर दादा फिर बस भाई 23/3 है। लेकिन अभी जीत की बात करेंगे ना, 25 गेंद है जहां पर जीत के लिए 12 की जरूरत है। मैदान पर उतरे मेघनाथ के नीटी जी। अब थोड़ा सा मुकाबला की बात कर लेंगे। विकेट 2 गंवाने के साथ है मेघनाथ कीनी, और चौका आया है, और उसके साथ मेघराज कीनी। मेघराज कीनी देखिए बात करेंगे पवन कीनी की, छोटे बंधु हैं। 27/3 विकेट गंवाए, थोड़ी सी निराश रहेंगे यहाँ पर सातपुरी टीम को, लेकिन कोई बात नहीं भाई, मत हो उदास, लोग देंगे तुझे ताना, सर वो भी झुका लेंगे जब जब आएगा तेरा जमाना। हर किसी का वक्त दिन रहता है, सोना अगर कीचड़ में भी गिर जाए ना उसका कीमत कम नहीं होता है। भलाई आज दिन वक्त बेहतर नहीं है, लेकिन अब थोड़ी सी कहानी में ट्विस्ट, काश से टोटल थोड़ा सा बड़ा होता, 50 के आसपास होता तो शायद कहानी कुछ अलग रहता, लेकिन अभी भी उलझन बहुत है, सुलझाऊं कैसे। टीम में नहीं है लेकिन से चलिए भाई, पवन के भाई वापस आए डगआउट पर, लेकिन भावेश के भाई अंदर गए। क्या बात है, क्या जिम्मेदारी निभा रहे हैं छोटे उस्ताद है कि भाई। हाँ, नाम पवार घराना से है तो पवार दिखाना चाहेंगे। कहते ना जंगल में शेर से टेनिस क्रिकेट में भावेश पवार से हमेशा बच के रहना होता है, लेकिन आज भावेश पवार नहीं है, किशोर मुकादम राहुल केनी से थोड़ा बच के रहना होगा। मौका है डीजे के पास, चलेंगे डीजे के पास से। कहते ना पैर की मोच और बड़ी सोच, देखते हैं सातपुर टीम के लिए कितना कामयाब रहेगी। इन्हें तो भाई पूरा टेनिस क्रिकेट पहचानता था, लेकिन जो कुछ पहचान ना बना था, और वो पहचान कब बन गया था भाई,
2 साल पीछे जाइए, स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटने के मैदान पर 2 छक्का वाकलन के खिलाफ। उसके बाद ये खिलाड़ी परफेक्ट ऑलराउंडर किशोर मुकादम 10 का दम। सतपथी टीम थोड़ा देर से वापसी किया है, मैच को बचाना तो थोड़ा कठिन है, लेकिन कुछ कॉन्फिडेंट लेकर और जा सकते हैं। दर्शन दादा देखिए, देख सकते हो कैलाश दादा इस वक्त स्क्रीन पर है। तैयार गेंदबाज हल्के हाथों से लेके समझदारी से काम लेते हुए किशोर मुकादम है। सतपथी टीम देखिए सीजन का शुरुआत है, कोई बात नहीं, क्योंकि रोहित शर्मा को ना पहला 10 शतक 153 पारियां में मिली थी, और तभी उनका वर्ष देखिए बात करेंगे ना 30 साल के वो कहे थे संदेश सर, लेकिन 30 साल के बाद उन्होंने 123 पारियां में 23 शतक लगाए थे। तो सतपथी टीम कोई बात नहीं, ये सीजन का शुरुआत है। टूर्नामेंट आपके हाथों से निकलने से उतना दिक्कत तो नहीं रहता है, लेकिन पूरा प्रतियोगिता अभी भी सीजन का आसानी से बबुल बबुल पैसा असूल देके रोड पर लेके इंजॉय लेते हुए बड़ा बिग शो। साहिल दरे देखिए, यहाँ पर बर्थडे का सेलिब्रेशन इतना तेज बनाया गया जहां पर जगह ही नहीं थी। यहाँ पर 29 धावा 5 विकेट है, लो टोटल से। किशोर मुकादम, मुझे लगता है अगर भावेश पवान जा रहे हैं तो कोलकाता हरियाणा, तो हम अफ्रीका के खिलाफ है टेस्ट मैच, हम भी थोड़ा अपना झलक दिखाते हैं, क्योंकि टेस्ट में देखिए टीम बैलेंस तो है, लेकिन जरूरत पड़ने पर है। ये देखिए स्कोर कार्ड है, आप देख सकते हो किस तरह से इस वक्त देखिए 12 पर 4 विकेट था सतपथी टीम का, लेकिन स्कोर साइड टीम का देखिए 30 पर 5 विकेट है। अगला मैच देखिए बात करेंगे, धारावी बनाम त्रिम्बोली के बीच में होना था, लेकिन थोड़ा समय लगेगा वो मुकाबला होने में, थोड़ा सा दर्शकों को इंतजार वेट करना होगा। ये बताया बहुत सारे खिलाड़ी देखिए हरियाणा कोलकाता, क्योंकि जो ग्रामीण के जो स्टार सितारे हैं ना, यही भाई ओपन में दिखते हैं ज्यादातर। ओपन पहले भी था संदेश सर 5 साल पहले, लेकिन आज जो ओपन का इतना क्रेज बढ़ा है ना, ये ग्रामीण के खिलाड़ी। किशोर मुकादम है जिम्मेदारी को निभाते हुए, बहुत बढ़िया युवा टीम है, इनकी जोश की मैं दाग देना चाहूंगा जज्बा का, और जिस तरह से इन्होंने अपनी इस टीम को लेकर मैदान पर उतरे और करके दिखाए, करके दिखाए भाई। आज प्रमुख खिलाड़ी नहीं थे, लेकिन इसके बावजूद भी आखिर में देखिए भाई फिनिश अच्छे अंदाज से के मेघनाथ के ने कि समय बहुत हो चुका है, देर बहुत हो चुकी है, खामोशी बहुत हो चुकी है, अब जो अपनी पहचान है कुछ वो दिया जाए। अलग आगे की टूर्नामेंट के लिए आपको देना चाहेंगे, बड़े दूर से आए थे, पालघर से सुबह समय पर पहुंचे थे, कैलाशदादा पाव से आपकी भी हम शुभकामना दिल के गहराई से करना चाहेंगे। कहते ना 1000 रिश्ता से बेहतर होता है एक दोस्त है, और पूरी उनके मित्र परिवार टीम था, लेकिन कपिल केनी की देखिए बात करेंगे, जो कटर गेंद के सामने थोड़ा सा कठिन बन गया, लगातार मैदान ऊपर गिरते गया। किशोर मुकादम ने भी अच्छी गेंदबाजी दी, और सतपथी टीम की देखिए शुरुआत में विकेट गिरने के